नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.5 स्टार्ट करणार आहोत. ओके, 1.4 पर्यंत सर्व प्रॅक्टिस सेट हे चॅनल वरती अपलोड आहे, तिथे जाऊन स्टडी करू शकता. ओके, आता बघा प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ओके, इथे इक्वेशन वगैरे दिलेले नाहीये, त्या इक्वेशन आपल्याला या वर्ड्स प्रॉब्लेम वरतून फॉर्म करायचे आहे. या वर्ड्स प्रॉब्लेम मध्ये ज्या ज्या कंडिशन्स दिलेले आहे त्या कंडिशन्स वरून आपल्याला काय करायचे, इक्वेशन फॉर्म करायचे आहे आणि हे वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व करायचे. ओके, आता बघा सगळ्यात पहिले वर्ड्स प्रॉब्लेम सॉल्व करताना सगळ्यात पहिले एक गोष्ट खूप महत्त्वाची असते. प्रॉब्लेम जो आहे तो खूप स्लो रीड करून त्यामध्ये काय दिलंय हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. बघा आता 2 नंबर्स डिफरंट बाय 3, 2 नंबर आहे. किती नंबर इथे 2 नंबर आहे आणि त्या 2 नंबर मधील जो फरक आहे तो किती आहे, 3 आहे. आलं लक्षात? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नंबर जर 1 असेल तर दुसरा नंबर किती आहे, 4 आहे, कारण या दोघांमधला जो फरक आहे तो कितीचा आहे, 3चा आहे. आलं लक्षात? 2 नंबर डिफरंट बाय 3, 2 नंबर मधील जो फरक आहे तो किती आहे, 3 आहे. द sum of twice the smaller number and thrice the greater number is 90. काय सांगितलं इथे की द सम ऑफ बेरीज, कशाची बेरीज, स्मॉलर नंबरच्या दुपटीची आणि ग्रेटर नंबरच्या तिपटीची बेरीज ही किती सांगितलेली, सम किती सांगितलेली त्यांची, 19. तर आपल्याला ते 2 नंबर फाइंड आउट करायचे आहे. ओके, सगळ्यात पहिले आपल्याला ते 2 नंबर कन्सिडर करावं लागेल. ओके, बघा आता द स्मॉलर नंबर बी द एक्स घेतला आपण अँड द ग्रेटर नंबर बी द वाय. ओके, जो स्मॉलर नंबर आहे त्या 2 नंबर मधला जो स्मॉलर नंबर आहे तो काय कन्सिडर केला आपण, एक्स कन्सिडर केला, आणि जो ग्रेटर नंबर आहे तो काय कन्सिडर केला बेटा आपण, तो वाय कन्सिडर केला. ओके, आता कंडिशन्स नुसार चालूयात आपण. ओके, बघा फर्स्ट कंडिशन काय सांगते, 2 नंबर डिफरंट बाय 3, 2 नंबर मधील फरक हा कितीचा आहे, 3चा आहे. म्हणजे मोठ्या नंबर मधून छोटा नंबर कधी रिमूव्ह केला, मायनस केला तर येणारा आन्सर किती असणार आहे, 3 असणार आहे. ओके, मोठा नंबर कोणता इथे, y आहे, त्यातून छोटा कोणता कन्सिडर केला आपण, x. मोठ्यातून छोटा रिमूव्ह केला तर किती येणार आहे, 3 येणार आहे. ओके, याला आता आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया त्या इक्वेशनला. x येईल एक नंबरला, x कसे मायनस x प्लस वाय इज इक्वल टू 3. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. ओके, आता बघा सेकंड कंडिशन वरून, आता फर्स्ट कंडिशन वरून फर्स्ट इक्वेशन आपल्याला मिळाली. आता आपण सेकंड कंडिशन वरून सेकंड इक्वेशन पण आपण मिळवूयात. सेकंड कंडिशन बघा काय, द सम ऑफ द टॉइस ऑफ द स्मॉलर नंबर, जो लहान नंबर आहे कोणता, एक्स, त्याचं टॉइस म्हणजे दुप्पट. ओके, म्हणून इथं 2 घेतले आपण. सम ऑफ टॉइस ऑफ द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, आणि जो मोठा नंबर आहे कोणता आहे, मोठा नंबर आपण घेतलेला y, त्याचं काय, थ्राइस म्हणजे 3 पट. या दोघांची जी सम आहे ती किती दिलेली आहे, 19 दिलेली आहे. किती दिलेली आहे, 19. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. ओके, आता बघा
इक्वेशन फर्स्ट आहे आपल्याकडे -x + y = 3 आणि इक्वेशन सेकंड आपल्याकडे 2x + 3y = 19. अशा दोन इक्वेशन आपल्याला भेटल्या. आता या इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं म्हणजे कशाची व्हॅल्यू काढणार आहे, x आणि y ची, आणि x आणि y ची व्हॅल्यू भेटली म्हणजेच आपल्याला ते नंबर भेटले. ओके, मग बघा आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करूयात, y सोबतचा नंबर x सोबतचा नंबर सारखा करूयात. इथे 2 आहे तर इथे 2 आणण्यासाठी या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, या इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने. मग मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. मग 2 इन ब्रॅकेट इक्वेशन फर्स्ट काय -x + y = 3. मग 2 × x 2x मायनस सिम्बॉल आहे म्हणून -2 प्लस 2 × y 2y आणि 2 × 3 6. ही मिळाली आपल्याला इक्वेशन थर्ड. आणि इक्वेशन थर्ड कोणापासून मिळाली आपल्याला, इक्वेशन फर्स्ट पासून. मग इक्वेशन फर्स्टचं काम आता थांबलंय. ओके, आता इक्वेशन सेकंड आणि थर्ड जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली तर एक्स सोबतचे जे नंबर्स आहेत ते सेम आहे, एक प्लस एक मायनस आहे, म्हणजे ॲडिशन केल्यावर हे काय होणार, कट होणार, 0 होणार. मग करूयात आपण इक्वेशन सेकंड आणि थर्ड ॲड इक्वेशन सेकंड अँड थर्ड. आता इक्वेशन सेकंड बघा काय तर ही आहे 2x + 3y = 19 आणि थर्ड काय ही आहे -2x + 2y = 6. जेव्हा आपण दोन इक्वेशन ॲड करतो तेव्हा त्यांचे कुठलेही काही सिम्बॉल वगैरे चेंज होत नाही. ओके, आता हे +2x -2x कट होणार, 3y + 2y 6y = 19 + 6 20 नो 6y नाही सॉरी 3y + 2y 5y 19 + 6 किती आले 25. ओके, मग y = 25. हे जे मल्टिप्लाय मधले 5 आहे इकडे गेल्यावर काय होईल, डिवाइड मध्ये जाईल. 5 5 जा 25 म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 5 मिळाली. म्हणजे y ची व्हॅल्यू 5 मिळाली म्हणजे ग्रेटर नंबर बी द y म्हणजे ग्रेटर नंबर किती आला आपला 5 आला. ओके, आता हीच व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट करायची आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बघा पुट y = 5 इन इक्वेशन. बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट करूयात आपण ती. फर्स्ट इक्वेशन फर्स्ट आहे -x + y = 3. आता -x + y च्या जागी किती ठेवायचे आपल्याला 5 ठेवायचे, +5 = 3. -x = 3 हे +5 इकडे आल्यावर -5. मग -x = 3 मधून 5 जात नाही, 5 मधून 3 काढायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 5 मधून 3 गेले, उरले किती 2 उरले, मोठ्या नंबरचा सिम्बॉल मायनस आहे. आता हा मायनस झाला प्लस, x = किती आले 2 आले. मग बघा बेटा आपल्याला जो ग्रेटर नंबर फाइंड आउट करायला सांगितलेला होता तो आपल्याला मिळाला 5 आणि जो स्मॉलर नंबर सांगितलेला होता तो आपल्याला मिळाला 2. मग लिहून घ्यायचं स्मॉलर नंबर, हे लास्ट आन्सर लिहायला विसरायचं नाही, इज 2 अँड बऱ्याचदा इथे मार्क करतात ग्रेटर नंबर इज 5. ओके, झालं सॉल्व क्वेश्चन, खूप जास्त इजी. प्रॅक्टिस सेट 1.5 मधला सेकंड क्वेश्चन आता बघूयात बाळांनो आपण. बघा ऍक्टिव्हिटीज टाईप हा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. इथं एवढं प्रत्येक स्टेपला आपल्याला सजेस्ट केलंय त्यांनी की इथे काय फाइंड आउट करायचं आहे. ओके, बघा सगळ्यात पहिले काय बोललाय तो, आय एम अ रेक्टँगल, म्हणजे मी काय आहे रेक्टँगल आहे आणि त्याच्या साईड्स आपल्याला इकडे दिलेले आहे. आपल्याला त्यावरतून काय करायचं आहे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि त्यानंतर फाइंड माय पेरिमीटर एरिया, आपल्याला रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग बघा आता बाळांनो
रेक्टँगलची एक प्रॉपर्टी ही आहे की त्याच्या अपोजिट साईड हा पॅरलल असतात आणि कॉन्ग्रंट असतात. अपोजिट साईड कशा असतात? पॅरलल आणि कॉन्ग्रंट असतात. मग आता याच्या अपोजिट साईड कशा या कॉन्ग्रंट आहे, इक्वल आहे. त्यानंतर ही आणि ही साईड पण कॉन्ग्रंट आहे, इक्वल आहे. ओके, म्हणजे बघा आपण असं लिहू शकतो का? आता ही साईड आणि ही साईड कशी आहे? अपोजिट आहे, ती इक्वल आहे. मग आपण लिहू शकतो का? बघा बरं, 2x + y + 8 इज इक्वल टू इकडे 4x - y. बघा ही साईड आणि ही साईड आपण इक्वल लिहिली, दिसते का? लिहिलंय आपण अपोजिट साईड ऑफ रेक्टँगलच्या अपोजिट साईड कशा असतात? इक्वल असतात, म्हणून लिहिलं आपण अपोजिट साईड इक्वल. काही प्रॉब्लेम इथपर्यंत? ओके, बघा आता आपण त्याला सॉल्व करून घेऊयात, एक इक्वेशन बनवून घेऊयात, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणूयात इक्वेशन. हे जे 4x आहे इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल? मायनस होईल. इथे 2x आहे बघा, 2x हे प्लस 4x, इकडे आल्यावर मायनस 4x. त्यानंतर हे प्लस वाय, इथे हे मायनस वाय, इकडे आल्यावर काय होईल? हे प्लस वाय लिहून घेऊया तिथे. हे मायनस वाय इकडे आल्यावर काय होईल? प्लस वाय होईल. इज इक्वल टू हे जे प्लस 8 आहे इक्वल टूच्या तिकडल्या साईडला असतात, कारण जनरल फॉर्म तुम्हाला माहिती आहे आपल्या लिनियर इक्वेशनचा, ax + by = c. म्हणजे जो कॉन्स्टंट नंबर आहे तो या सिम्बॉलच्या राईट हँड साईडला. मग हे जे प्लस 8 आहे हे इकडे जाईल -8 होईल. ओके, मग बघा आता हे 2x - 4x, 2x मधून 4x जात नाही, मग 4x मधून 2x काढायचे आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. -2x येईल, प्लस y आणि हे बघा +1y आणि +1y झाले 2y + 2y इज इक्वल टू हे काय आलं? -8 आलं. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. ओके, आता बघा आता आपण ही साईड आणि ही साईड इक्वल लिहून एक इक्वेशन फॉर्म केले. आता त्यांची ही साईड आणि ही साईड पण इक्वल आहे. मग बघा याला लिहू शकतो का आपण? 2y = x + 4. ओके, आता याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणून घेऊया त्या इक्वेशनला. इथे हे पण कशावरून लिहिलं आपण? हे अपोजिट साईड लिहायचं राहिलं इथं, अपोजिट साईड ऑफ रेक्टँगल. ओके, मग बघा आता हे x इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल? मायनस होईल. मग -x हे +2y इज इक्वल टू इकडे किती उरले? 4 उरले. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. आता बघा x सोबतचे नंबर सारखे नाही आहे, पण y सोबतचे नंबर सारखे आहे. म्हणजे आपण काय करू शकतो? इथे नंबर सारखे आहे, दोघं पण प्लस आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर y 0 होणार आणि x ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार. मग आपण काय करूयात? जे मोठे वाटतात, मोठे नंबर्स, त्यातून काय करूयात? छोटे रिमूव्ह करूयात इक्वेशन. आता हिची जर व्हॅल्यू -8 आहे तर -8 आणि -4 मध्ये जर तुम्ही +4 मध्ये आणि -8 मध्ये जर कम्पेअर केलं तर -8 लहान आहे, बरोबर? बिकॉज त्याच्यासमोर सिम्बॉल कोणता आहे? मायनस आहे, आणि 4 कसे? प्लस आहे, म्हणजे ही इक्वेशन हिच्यापेक्षा लहान आहे. म्हणून सेकंड मधून आपण फर्स्ट इक्वेशन रिमूव्ह करू. रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. मग बघा आता सेकंड इक्वेशन काय? -x + 2y इज इक्वल टू 4. आणि इक्वेशन फर्स्ट काय? -2x + 2y इज इक्वल टू -8. आता जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण रिमूव्ह करतो तेव्हा तिचे सगळे सिम्बॉल चेंज होतात. मग हा मायनस इथं हा प्लस होईल, हा प्लस इथं हा मायनस होईल, आणि हा मायनस इथं हा प्लस होईल. ओके, मग बघा आता 2y - 2y 0 झाले. आता इकडे -1x आणि हे +2x, 2x मधून हे 1x गेले, किती उरले? 1x उरले. +2y - 2y कटलं, 4 + 8 किती झालं? 12. x ची व्हॅल्यू किती आली? 12 आली. ओके, आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, कोणत्या तरी एक इक्वेशन मध्ये ठेवून घेऊयात x = 12 ला, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला इझिली भेटेल. आता आपल्याला सोपी वाटणारी इक्वेशन कोणती वाटते?
इक्वेशन सेकंड इझी वाटते आपल्याला, मग पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन सेकंड. आता इक्वेशन सेकंड बघा बाळांनो काय, इक्वेशन सेकंड आहे -x प्लस 2y इज इक्वल टू 4. ओके, आता इथे काय करायचं आपल्याला, x च्या जागी ठेवायचे 12 आणि सिम्बॉल मायनस येतो -12 प्लस 2y इज इक्वल टू 4. आता हे -12 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यावर काय होतील, प्लस होतील. मग 2y इज इक्वल टू 4 प्लस 12, मग 2y इज इक्वल टू आले 16. मग पुढे आपण याला सॉल्व करत गेलो, बघा आता हे 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये, तिकडे गेल्यावर काय होईल, डिवाइडला जाईल. ओके, x इज इक्वल टू y इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 2. मल्टिप्लायचे 2 इकडे गेल्यावर काय झाले, डिवाइडला गेले. मग y इज इक्वल टू किती आलं, 16 डिवाइड बाय 2 म्हणजे 8 आलं. बघा x ची पण व्हॅल्यू भेटली आपल्याला आणि y ची पण व्हॅल्यू भेटली. x इज इक्वल टू आलं 12 अँड y इज इक्वल टू आलं 8. झालं सॉल्व. आपल्याला फाइंड द x अँड y फाइंड करायला सांगितलं होतं, आपण x आणि y फाइंड आउट केलंय. आता त्याने काय सांगितलेलं आपल्याला, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. बघा पेरिमीटरचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला रेक्टँगलच्या, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट l प्लस b लेंथ प्लस ब्रीथ. आणि जर एरियाचा जर फॉर्म्युला तुम्ही बघितला कशाच्या, रेक्टँगलच्या, तर काय l इंटू b आहे. मग आपण त्याची लेंथ फाइंड आउट करून घेऊयात बाळांनो. लेंथ, आता एक गोष्ट मला सांगा, जर तुम्ही त्याच्या ह्याच्या साईड बघितल्या, ही साईड आणि ही साईड, किंवा ही साईड आणि ही साईड, त्याच्यामध्ये लेंथ या ही येईल का ही येईल रे, जास्त लॉंग कोणतं हे, म्हणजे लेंथ काय येईल ही येईल, यापैकी कोणतंही एक घेऊन तुम्ही लेंथ मिळू शकता. मग आपण हे घेऊयात कारण याच्यापेक्षा हे छोटं वाटतंय. मग 4x मायनस y, मग 4 इंटू x जागी किती ठेवायचे 12 मायनस y जागी किती ठेवायचे 8. मग 12 4 जा 48 मायनस 8, मग 48 मायनस 8 40. लेंथ किती आली त्याची, लेंथ आली 40. त्यानंतर ब्रीथ पण मिळवून घेऊयात. ब्रीथ कोणती त्याची, ही आहे. मग हे इथं x प्लस 4, मग x आपल्याकडे किती, x प्लस 4 हे घेऊ शकतो आपण, किंवा हे पण घेऊ शकतो, 2y पण घेऊ शकतो आणि x प्लस 4 पण घेऊ शकतो. मग b इज इक्वल टू x जागी ठेवायचे 12 प्लस 4, मग b इज इक्वल टू किती आले, 12 प्लस 4 16. ब्रीथ किती आली, तिची रुंदी किती आली 16 आली, आणि लेंथ किती आली, लांबी किती आली 40 आली. आता आपण एरिया आणि पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. मग बघा आता पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट l प्लस b लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ प्लस ब्रीथ. मग 2 l च्या जागी काय ठेवायचे आपल्याला, l किती आले 40 प्लस ब्रीथ किती आले 16. 40 प्लस 16 किती होतात बाळांनो, 56 होतात. किती होतात, 56 होतात. 56 तुझा किती येतं 112. मग काय आला याचा पेरिमीटर, काय आला 112 युनिट. काय आला त्याचा पेरिमीटर 112 युनिट. युनिट याच्यामुळं घेतलं आपण की त्यानं आपल्याला सेंटीमीटर दिलंय ना मीटर सांगितलंय. ओके, मग युनिट घेतलं आपण, मग याचा पेरिमीटर आला 112. ओके, आता आपल्याला याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. मग एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू l इंटू बी लेंथ इंटू ब्रीथ, हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याकडे लेंथ किती बाळांनो, आपल्याकडे लेंथ किती आहे 40 आहे. ब्रीथ किती आपल्याकडे 16 आहे. मग बघा 16 0 जा 0 आणि 16 4 जा 64 युनिट स्क्वेअर भेटला आपल्याला एरिया. बघा आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं आय एम अ रेक्टँगल फाइंड एक्स अँड वाय. आपण एक्स अँड वाय फाइंड आउट केलं. एक्स इज इक्वल टू 12 अँड वाय इज इक्वल टू 8.
त्यानंतर काय सांगितलं होतं, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटरसाठी आपल्याला लेंथ पाहिजे होती आणि ब्रीथ पण पाहिजे होती. मग आपण लेंथ मिळवली 40, ब्रीथ मिळवली 16 आणि मग नंतर आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड आउट केला, तो आला 112 अँड एरिया ऑफ रेक्टँगल आपण फाइंड आउट केला, तो आला 640. ओके.